नमस्कार मंडळी, पूनम जन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, उन्हाळा म्हटला की आंबा आलाच आणि घरोघरी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंब्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो। तर खास आंबा प्रेमींसाठी मी आज आंबा नारळ वडी कशी बनवायची ही रेसिपी घेऊन आलेली आहे। मंडळी, अतिशय सोपी रेसिपी आहे। याच्यामध्ये आपण खव्याचा, मिल्क पावडरचा, दुधाचा, साईचा कशाचाही वापर केलेला नाहीये। विशेष म्हणजे फक्त 3 पदार्थ वापरून आणि गुळापासून आपण ही आंबा नारळ वडी बनवणार आहोत। साखरेचा देखील यामध्ये आपण वापर केलेला नाहीये। अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी आपली ही आंबा नारळ वडी तयार होते। अचूक प्रमाण मी दिलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी, आंबा नारळ वडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटीभर ओलं खोवलेलं नारळ घेतलेला आहे। म्हणजे नारळाचा चव आपण या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचा ओलावा नाहीसा करून घेण्यासाठी 3 ते 4 मिनिटांसाठी त्याला आपण एका पॅनवरती मीडियम फ्लेमवर छान परतून घेणार आहोत। त्याचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये, फक्त त्याचा ओलावा नाहीसा करून घ्यायचा आहे। एका प्लेटवरती त्याला छान आपण गार करून घेणार आहोत। आपला नारळ गार होतोय तोवर आपण आंब्याचा पल्प तयार करून घेणार आहोत। मंडळी, या ठिकाणी मी 2 हापूस आंब्यांचा पल्प तयार करून घेणार आहे। तुम्ही पण शक्य असेल तर हापूस आंब्याचाच वापर या ठिकाणी करावा, कारण चवीलाही त्या वड्या छान येतात, कलरही छान येतो आणि हापूस आंबा गोड असल्या कारणाने आपल्याला गुळाचं प्रमाण देखील कमी ठेवता येतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 2 हापूस आंब्यांचा छोटे छोटे मी काप करून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये त्याचा छान गर आपण फिरून घेतलेला आहे। वाटीनी आपण मोजलं तर साधारणतः 1 वाटीच हा गर येतो। तेवढंच आपण नारळ घेणार आहोत आणि गुळाचं प्रमाण मात्र माझा आंबा गोड असल्या कारणाने मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। आता या तिन्ही जिन्नस आपण मिक्सरमध्ये छान एकजीव करून घेणार आहोत। वडी तयार करून घेण्यासाठी आपण जी भांडं वापरणार आहोत, ताट असू शकतं किंवा एखादं साचं तुम्ही घेऊ शकता। मी या ठिकाणी केकचा चौकोनी मोल्ड वापरलेला आहे, त्याला आपण छान साजूक तुपाने ग्रीस करून घेणार आहोत। आता जाड बुडाच्या किंवा नॉनस्टिक कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप मी घेतलेला आहे आणि त्यात आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आपलं आंबा, नारळाचा चव आणि गूळ हे मिश्रण आपण छान याच्यात टाकून घेणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला साधारणतः 10 ते 12 मिनिटं याला अगदी पेशन्सनी सतत हलवत आपण या मिक्सरला छान चाळून घेणार आहोत। नॉनस्टिकची कढई वापरल्याने खाली हे मिश्रण चिटकत नाही, त्यामुळे साधारणतः जाड बुडाची किंवा नॉनस्टिकचीच कढई वापरावी आणि सतत चालत मात्र 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला या मिश्रणाला छान चाळून घ्यायचं आहे, कुक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 12 मिनिटं झालेले आहेत। हे मिश्रण छान आवळलं गेलेलं आहे आणि कढईची कडे सोडून घेतलेले आहेत। आता याला आपण ग्रीस केलेल्या आपल्या टिनमध्ये काढून घेतलेलं आहे। मंडळी, वाटीच्या बुडाला थोडंसं तूप लावून आपण या मिश्रणाला छान थापून घेऊ शकतो। तुम्हाला हवा असेल तर स्पॅच्युलाच्या साहाय्याने देखील तुम्ही या मिश्रणाच्या वरच्या भागाला छान प्लेन करून घेऊ शकतात। मंडळी, आपल्या या आंबा नारळ वडीला आपण गार्निश करणार आहोत ड्रायफ्रूट्सनी। या ठिकाणी मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। त्याच्याने आपण हे पूर्ण मिश्रण कव्हर करून घेणार आहोत। स्पॅच्युलाच्या साहाय्याने याला हलक्या हाताने दाबून घेणार आहोत, म्हणजे बर्फी पाडल्यानंतर ते बाहेर पडणार नाहीत। आणि हे मिश्रण गरम असताना उलटण्याच्या साहाय्याने किंवा एका शार्प चाकूने आपण हलक्या हाताने आपल्याला ज्या शेपची बर्फी पाडायची असेल त्याचे मार्क आपण बनवून घेणार आहोत, कारण बर्फी सेट झाल्यानंतर हे मार्क बनवणं थोडंसं अवघड होऊन जातं। मंडळी, या बर्फीला सेट व्हायला साधारणतः 4 ते 5 तास लागतात। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देखील ही बर्फी सेट करून घेऊ शकतात। मंडळी, ही बर्फी साधारणतः 1 महिना फ्रीजमध्ये छान राहते। मंडळी, साखर, साय, मिल्क पावडर, दूध किंवा आर्टिफिशियल कलरचा वापर न करता आपण मऊ, रुचकर, पौष्टिक अशी ही आंबा नारळ वडी घरच्या घरी तयार केलेली आहे गुळापासून। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते। तुम्ही पण या पद्धतीने आंबा नारळ वडी नक्की करून पहा आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक बटनला हिट करा आणि जास्तीत जास्त याला आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा।
तुम्ही जर माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिटर असणार किंवा अजून याला सबस्क्राईब नसेल केलं तर यालाही सबस्क्राईब करा. ही अगदी फ्री आहे. सोबत जी बेल आयकन आहे तिलाही क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या लेटेस्ट अपलोड्सचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकतात. लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही तुमचे फीडबॅक, रेसिपी रिक्वेस्ट आणि सजेशन्स पण मला कमेंट करून कळवू शकता. पुन्हा भेटूया एका अशाच रुचकर पौष्टिक रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. नमस्कार.